नमस्कार, माझं नाव सायली. युगांधर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चला जाणून घेऊया ताज्या घडामोडी. त्या घडामोडीसाठी युगांधर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. अंबरनाथ पश्चिम एमआयडीसी येथील ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी त्यांच्या विविध समस्या आणि मागण्यांसंदर्भात कंपनी व्यवस्थापन आणि एचआर विभागाला निवेदन सादर केले आहे. कामगारांचे म्हणणे आहे की कंपनीत अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, सुट्ट्या, बोनस आणि इतर सुविधांच्या बाबतीत पुरेसा लाभ दिला जात नाही. कामगारांनी सांगितले की दरवर्षी वेतनात फक्त 10 ते 30 रुपयांपर्यंत किरकोळ वाढ केली जाते, जी सध्याच्या परिस्थितीत अत्यंत कमी आहे. त्यामुळे दरवर्षी किमान 100 रुपयांची वेतनवाढ देण्यात यावी आणि सर्व कर्मचाऱ्यांना महिन्याला 4 साप्ताहिक सुट्ट्या तसेच वर्षभरातील सर्व शासकीय आणि कंपनीच्या सुट्ट्यांचा लाभ मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. कामगारांनी असेही सांगितले की कंपनीमध्ये एफटीसी आणि पेरोल कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा कॉन्ट्रॅक्ट कामगारांनाही देण्यात याव्यात. तसेच दिवाळी बोनस स्वतंत्रपणे देणे, 10 ते 15 वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या कायमस्वरूपी सेवेत घेणे, ग्रॅच्युइटीचा लाभ देणे आणि भरतीची यादी नोटीस बोर्डावर जाहीर करणे अशा मागण्या देखील करण्यात आल्या आहेत. कामगारांचा आरोप आहे की जे कर्मचारी त्यांच्या समस्या मांडतात त्यांना व्यवस्थापन किंवा एचआर विभागाकडून दबाव आणि विकली जो असतो तो विकली भरून नाही अजूनपर्यंत. दिवाळी बोनस नाही आहे. परत आम्हाला वार्षिक सुट्ट्यामध्ये पण त्यांनी सुट्ट्या नाही दिल्या. 5 सुट्ट्या दिलेल्या आहेत. पीएच वगैरे बोनस लिव्ह वगैरे हे पण आम्हाला असे देत नाहीत. मध्ये नाईट केल्यावर पण पैसे भेटत नाहीत. आमचे आता ह्या वेळेस आम्ही त्यांना मागणी केली होती की आम्हाला कमसे कम 60-70 रुपये तरी वाढले. 100पर्यंत सांगितलं होतं. 100 रुपये वाढले पाहिजे असं सांगितलं होतं. पण त्यांनी आम्हाला 3 महिने असंच फिरवलेलं की बा तुम्हाला करून देऊ, आम्ही साहेबांशी बोलतो, हे करतो. नाही, निखिल चौधरी आले होते. धनंजय गुरव ते पण आले होते. धनंजय गुरव पण आले होते. काय चर्चा झाली या संदर्भात? चर्चा अशीच झाली की हे सर्व आमच्या ज्या समस्या त्यांनी पण ऐकल्या. त्यांना पण वाटलं की नाही बा, आश्वासन दिलं की आम्ही करू बा सर्व काही गोष्टी. निखिल गोरेवर काय आता मागणी आमची हेच आहे की बस पूर्ण नाही झाली तर आपलं काय पुढचं पाऊल असेल? आम्ही काम बंद करून आम्ही आंदोलन करणार आहोत आणि आम्हाला पूर्ण जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद करणार आहे. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही गेटपाशी येऊन थांबणार आहे. कसलं आंदोलन इकडे करण्यात आलेलं आहे? किती कर्मचारी आपल्या सोबत आहे या आंदोलनामध्ये आणि आपली प्रमुख मागणी काय आहे याच्यामध्ये? माझं नाव विशाल भोसले. मी सुद्धा ब्ल्यू जेट हेल्थकेअर कंपनीचा एम्प्लॉई आहे. मी पण JNJमध्ये टॉपमध्ये. आणि आमची कंपनीची सगळ्या कामगार लोकांची जी मागणी आहे की आमच्या मागण्या काय, आमचा पगार वाढला पाहिजे. ह्या टायमाला आमचा पगार 30 रुपयांनी वाढलेला आहे. जे वर्षाला आमचं सगळ्यांना ठरलेलं आहे की 100 रुपये, 150-200 रुपये वाढले पाहिजे. तर ह्यांना आम्ही बऱ्याच वेळा सांगून थकलेलो आहे की आमचे पगार वाढवा म्हणून. तर हे दर टायमाला आम्ही यांना लेटर देतो, बैठक होते, मीटिंग होते, चर्चा काय होत नाही. करू म्हणतात. शेवटी आम्हाला चॉकलेट दिले जातात आणि आमची एकच मागणी आहे. आमचे 4 म्हणजे तसे 12 मुद्दे आहेत आमचे. पण आमचा मेन आहे की आमचा पगार वाढला पाहिजे 100 रुपयाने. आणि दुसरी मागणी आहे की आमचे जे लिव्ह आहेत, लिव्ह मागच्या वर्षी देतो म्हणले, दिले नाही. 4 लिव्ह भरून पाहिजे. आणि कंपनी जे हॉलिडेज जेवढे सुट्टे आहेत, वर्षाला जे सुट्टे आहेत 12-15 जे सुट्ट्या असतील ते सगळ्याला लागू केले पाहिजे. आणि आमचं विकली ऑफ वगैरे अजून एक मागणी की सगळ्या लोकांना, कामगार लोकांना विकली ऑफ भेटली पाहिजे. आणि जे कंपनीला 10-15 वर्षे लोक जुने काम करतात त्यांना कॉन्ट्रॅक्टवरून डायरेक्ट कंपनी पेरोलवर किंवा FTCमध्ये घेतले पाहिजे. कारण की बरेच वर्ष झाले लोक काम करत आहेत. आमच्या जीवावर कंपनी चालते. आम्ही असं म्हणत नाही की आम्ही नाही तर हे नाही. कंपनी सगळे लोक काम करतात तेव्हा कंपनीचा कुठंतरी फायदा होतो. पण कंपनीने आमचा विचार केला पाहिजे. आमची हीच मागणी आहे. कंपनी दरवेळी आम्हाला वरच्या लेवलला जाऊ देत नाही. खालचे मॅनेजमेंट लोक, काही लोक असे आहेत की त्यांच्यामध्ये चर्चा करून आम्हाला त्रास देणे, धमकी देणे, घाबरवणे, कामावरून काढणे ह्या लोकांना आतापर्यंत केलेलं आहे. आता हा आकाश ढोबळे ह्याला 1 महिना घरी बसवले विनाकारण. सुट्टी गेला म्हणून, त्याच्या घरामध्ये कोणतरी एक्सपायर झालं म्हणून त्याला बिचारायला 1 महिना घरी बसवले. आणि या लोकांना काय जास्त पगार नाही आहे. 10,000 15,000 त्याच्यावर कुणाला जास्त पगार नाही आहे. त्याच्यामध्ये सुद्धा पैसे कापले जातात. आणि हे जे नाईट करतात, फर्स्ट करून नाईट करतात. आणि नाईट केल्यानंतर यांना जेवणाची सोय नाही आहे. कंपनीमध्ये सगळे उपाशी बसतात आणि जेवायला बाहेर आले की सगळं घराच्या घरी जावा, परत यायचं नाही दुसऱ्या दिवशी. डायरेक्ट धमकी. म्हणजे एवढं हे झालं, त्रास झाला आहे कंपनीला. म्हणजे कुणावर काय बोलायला गेलं आणि काय पुढे ॲक्शन घ्यायला गेलं की सरळ मध्ये तू उद्यापासून यायचं नाही. गव्हर्नमेंट सगळे एकत्र मिली बघत यांची.